आज का दिन पारिवारिक न्यायालय परभनी के लिए बेहद भावुक और यादगार है। आज हम ऐसे न्यायाधीश को सम्मान पूर्वक विदाई देने के लिए एकत्र हुए हैं, जिन्होंने अपने पूरे न्यायिक जीवन में केवल कानून का पालन ही नहीं किया, बल्कि न्याय के साथ मानवता की मिसाल भी कायम की। माननीय श्री लक्ष्मण बंडू मखदूम जी, न्यायाधीश पारिवारिक न्यायालय परभनी, 31 जुलाई 2026 को निर्धारित आयु पूर्ण होने पर सेवानिवृत्त हो रहे हैं। सेवानिवृत्त केवल एक पद से विदा लेना नहीं होती, बल्कि वर्षों तक निभाए गए कर्तव्य, ईमानदारी और समर्पण को सम्मान देने का अवसर होती है। ये उस व्यक्तित्व को नमन करने का क्षण है, जिसके हजारों लोगों के जीवन में न्याय की रोशनी पहुंचाई। 1 अगस्त 1964 को जन्मे माननीय श्री लक्ष्मण बंडू मखदूम जी ने न्यायपालिका में लगातार 27 वर्षों तक अपनी अमूल्य सेवाएं दी। इनमें से 15 वर्ष उन्होंने पारिवारिक न्यायालय के न्यायाधीश के रूप में अत्यंत सफलतापूर्वक कार्य किया। उनकी न्यायिक यात्रा 30 अगस्त 1999 को पुणे में प्रथम न्यायिक मजिस्ट्रेट के रूप में शुरू हुई। इसके बाद उन्होंने घोट नदी, शिरूर, दहिवड़ी, मंगलवेढ़ा, लातूर, उदगीर, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे और सातारा जैसे विभिन्न स्थानों पर अपनी सेवाएं दी। इसके बाद 9 जून 2025 को उन्होंने पारिवारिक न्यायालय परभनी में न्यायाधीश के रूप में पदभार संभाला। भले ही उनका कार्यकाल यहाँ अपेक्षाकृत छोटा रहा, लेकिन अपने शांत स्वभाव, निष्पक्ष निर्णयों और मानवीय दृष्टिकोण से उन्होंने हर व्यक्ति के दिल में अपनी अलग पहचान बना ली। मखदूम साहब के लिए न्यायालय केवल एक सरकारी कार्यालय नहीं था, बल्कि न्याय, संवेदना और मानवता का मंदिर था। उनके हर निर्णय में कानून की दृढ़ता के साथ साथ इंसानियत की गर्माहट भी दिखाई देती। विशेष रूप से पारिवारिक न्यायालय में उन्होंने केवल विवादों का निपटारा नहीं किया, बल्कि जहां संभव हुआ टूटते हुए रिश्तों को जोड़ने का भी प्रयास किया। युवा अधिवक्ताओं के लिए वे चलते फिरते विश्वविद्यालय थे। न्यायालय के कर्मचारियों के लिए मार्गदर्शक और न्याय की उम्मीद लेकर आने वाले प्रत्येक नागरिक के लिए भरोसे का नाम। उनकी सादगी, अनुशासन, विनम्रता और न्यायप्रियता ने उन्हें केवल एक न्यायाधीश नहीं, बल्कि एक आदर्श व्यक्तिमत्व बना दिया। इस भावुक विदाई समारोह में प्रभारी प्रबंधक श्रीमती बीबी मगरे, समुपदेशक श्री शिवराज तुनगांवकर, श्री समीउल्लाह बेग, श्री MM अंसारी, श्रीमती कल्पना बोरकर, श्री माधव गाड़े, श्री SS चौधर, श्रीमती प्रियंका पौड़, श्री गिरीश कोंदड़े, श्री दिलीप जोंदड़े, श्री एजाज भाई, श्री मनोज राव, श्री शेख इमरान तथा श्री अजीत, श्री इंद्रजीत और कुमारी प्राजक्ता ने अपने विचार व्यक्त किए। मखदूम साहब के प्रति सम्मान, स्नेह और कृतज्ञता प्रकट की। समारोह में उपस्थित अनेक लोगों की आंखें नम थी। ये आंसू विधायक के नहीं, बल्कि एक ऐसे न्यायाधीश के प्रति सम्मान के थे, जिन्होंने अपने कार्यालय में न्याय को सर्वोच्च प्राथमिकता दी और मानवता को भी पीछे नहीं छोड़ा। माननीय श्री लक्ष्मण बंडू मखदूम जी, आज आप न्यायाधीश की कुर्सी से अवश्य विदा ले रहे हैं, लेकिन आपके द्वारा दिए गए न्याय, आपके संस्कार और आपकी सीख आने वाली पीढ़ियों के लिए सदैव प्रेरणा बनी रहेगी। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि आपको और आपकी धर्मपत्नी श्रीमती अलका लक्ष्मण मखदूम सहित पूरे परिवार को उत्तम स्वास्थ्य, सुख, शांति और दीर्घायुष्य का आशीर्वाद प्रदान करें। लोक पुकार न्यूज डिजिटल के लिए और से माननीय श्री लक्ष्मण बंडू मखदूम जी को उनकी गौरवशाली 27 वर्ष की न्यायिक सेवा के लिए शत शत नमन, हार्दिक शुभकामनाएं और भावपूर्ण विदाई। धन्यवाद। आज आपण या ठिकाणी जे जमलेलो आहोत ते सगळ्यांना सर्वश्रुत कार्यच आहे की निरोप समारंभ आणि सेवानिवृत्ती नियतमानानुसार सेवानिवृत्त होणं हे त्यालाच कळू शकतं की जो स्वतः त्या फील्डमधून जातो. आपण स्वतः इतकं बोलणार किंवा काही करणार, पण स्वतः त्या व्यक्तीची जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी रुटीन असायचं त्याचं अचानकपणे आता चेंज होणार. म्हणजे एक झाड होतं ते वाढलं, तिकडं त्याने त्याचं ते कर्तव्य केलं. दुसऱ्या म्हणजे अदर फॅक्टर्स म्हणून जे येत होतात तरी सुद्धा त्याचं जे कर्तव्य होतं, सावली देणं, फळं देणं आणि त्याचं ते कर्तव्य पार पडत राहणं. त्याप्रमाणे वृक्ष वाढता येतात, त्याचं एक अटेनिंग एज आलं आहे. पानं आता हलकीशी अशी वेगळी व्हायला लागली, ते त्याला स्वतःला जाणं. एक जो रुटीन असतो तो अचानक चेंज होतो. आता माझ्या वडिलांच्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो, त्यांचं 60 एजला रिटायरमेंट झालं, पण अचानकपणे एक वेगळा चेंज होतो फेस आफ्टर रिटायरमेंट.
तर तसा आता साहेबांचा मला दिला, पण ते त्यांचं जे आता फिटनेस आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडून जी गोष्ट घेण्यासारखी आहे की त्यांचं जे रुटीन असायचं, मी स्वतः नोटीस करायचो की सकाळी असो किंवा संध्याकाळी वॉकिंग करत बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा की ज्या काही शब्दामध्ये व्यक्त नाही होत, पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या स्वतः अनुभवातून ते व्यक्त होतात किंवा हे होतात आपल्या ॲक्टिव्हिटीमधून ॲक्टमधून. साहेबांच्या ॲक्टमधून बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या ॲक्शन्समधून लक्षात येतात. जसं गाडीसरांनी सांगितलं, आता दिवाकर साहेबांनी पण सांगितलं की त्यांचं वक्तशीरपणा आणि जे वेळेचं जे नियोजन असतं, टाईम मॅनेजमेंट, तर प्रत्येकालाच या गोष्टी आणि त्यांनी शिस्त ज्या शिकवल्या तर प्रत्येकालाच काम येणार आणि पुढच्या आयुष्यासाठी पण आपल्याला पण काम येणार आणि त्यांना त्या नक्कीच येणार. तर येण्यापूर्वी मनात खूप भीती होती. मी त्यांच्या सगळ्यांना 2-3 वेळा म्हटले, "सर आता नवीन सर कसे येतील?" भीती वाटते म्हटलं. कारण मी डायरेक्ट सर नवीनच आहे, 2 वर्ष झाले. सरांसोबत 1 वर्ष मी अजून काम केलं. त्याच्यामुळे परफेक्शन वगैरे एवढं तर नाहीये. चुका वगैरे बऱ्याच होत राहतात म्हणून. शेट्टे साहेबांनी फक्त एका शब्दात म्हटले मला, "मॅडम काही काळजी करू नका, सर खूप बोलके आहेत तुमचे." थोडंसं म्हणजे स्थिरावल्यासारखं झालं. मग सर आले. सर आल्यानंतर हळू-हळू स्वभाव माहिती झाला, सरांचा काम करण्याची पद्धत माहिती झाली. आणि जिथे-जिथे माझं चुकलं किंवा मला काही अडचण आली, मी सरळ सरांना विचारत गेले. सर रागवतील काय, मी तसा काही विचारच नाही केला, पण सरांनी तसं कधी केलं पण नाही. जिथे-जिथे चूक झाली किंवा चुका झाल्या त्या सरांनी सांभाळून घेतल्या आणि समजून पण सांगितलं. सरांकडनं बरंच काही शिकायला भेटलं. सगळ्यात महत्त्वाचं जसं दिवाकर सर म्हणले, पद्धत सर म्हणले, वेळ जी आहे ते वेळेचं खूप जास्त हे झालं. एखादी गोष्ट जर करून घ्यायची असेल तर सर दिवसातनं ती असं काही सांगतात सर की मला ही गोष्ट पाहिजे, ही माहिती पाहिजे. हो सर, आपण कामामध्ये जरी विसरलं तरी सर परत आठवतात. मॅडम झालं का ते? तयार करून झालं का? म्हणजे सर जायच्या अगोदर ती माहिती सरांच्या टेबलला तयार असायची. म्हणजे हे जे कामाचं नियोजन आहे किंवा परफेक्शन आहे ते सरांकडून शिकायला भेटलं. त्याच्यानंतर आता कामकाजाबद्दल माहिती म्हणजे आपल्या ज्या मंथली वगैरे असतात सरांकडून मी ते शिकले. सर म्हटले करा, त्याच्यामुळे केल्याशिवाय लक्षात नाही येणार. त्याच्यामुळे सरांकडून मला ते पण चांगल्या पद्धतीने शिकायला भेटलं. सरांचा सहवास अजून पाहिजे होता. अजून बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या असत्या. आणि जसं दिवाकर सर म्हटले की वकील आपण कितीही काम केलं तर कौतुक करण्याच्या ऐवजी आपलं उणीव काय आहे, जी गोष्ट कमतरता आहे त्याच्यावरती पटकन बोट ठेवलं जातं. तर तशाच कर्मचाऱ्यांमध्ये कोणीच असं राहिलं नाही की ज्याची कंप्लेंट साहेबांपर्यंत गेली नाही. पण सरांनी कधीच कर्मचाऱ्यांबद्दल अपोजिट न जाता सगळ्यांना सहकार्य केलं आणि त्यांच्यावर किती लोड आहे, ते कशा पद्धतीनं काम करत आहे आणि त्यांच्याकडून मी करून घेतो अशा आश्वासन देऊन कर्मचारी आणि वकील दोघांना पण समाधानी केलं. राहिलं त्यावेळी पप्पांचं माझ्या हार्डवर्क बघितलं. माणसाने मेहनत किती करावी हे मी त्यांच्याकडे शिकलो. मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस केली. तिथे बघितले बरेच मुलं हुशार असतात, पण मी एक ध्येय लक्षात ठेवून केलं, मी हुशार नाहीये का, चला मग मला हार्डवर्क शिवाय ऑप्शन नाही. पण मी पप्पांच्याकडे बघून हार्डवर्क केलं आणि मग मी हार्डवर्कच्या ठिकाणी माझ्या गुरुने ठेवलं, माझ्या वडिलांनी. मग मी दुसरं काहीच नाही केलं. हार्डवर्क पप्पा नेहमी म्हणतात मला, हार्डवर्क कर तुला सगळं. त्यांच्यासाठी काय टाइम मॅनेजमेंट मला अजून जमलं नाही. नेहमी मी डिले राहिलो ऑफिसला. 10 वाजायचं टायमिंग असायचं तर कधी 10 वाजून 10 मिनिटाचं टायमिंग व्हायचं मला ऑफिसला जायला. बिकॉज ऑफ अनसर्टन रिझल्ट, ट्रेन लेट असणार वगैरे. पण हार्डवर्क ही त्यांची की ऑफ सक्सेस आहे. त्यांना जेव्हा जे भेटायचं ते भेटलं, पण हार्डवर्क हेच त्यांचं मेन शब्द आहे. प्रामाणिक हार्डवर्क. त्यांच्याकडे मी बऱ्याच गोष्टी शिकलो. सपोर्ट खूप भेटला मला आयुष्यात. गुरु म्हणून त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला. तू कर, बघू आपण कधी कसं होते बघत बघू आपण, कसं होत नाही ते बघू आपण. मेहनत केली. वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांच्याकडे भरपूर कामं होती. प्रॅक्टिस चांगली होती त्याची गावात. ज्युडिशियरीमध्ये पण त्यांनी उत्तम सक्सेसफुल होते. खूप छान त्यांनी प्रॅक्टिस केली. ज्युडिशियरीमध्ये सर्व्हिस केली.
जे असू दे, सिनियर डिव्हिजन असू दे, डिस्ट्रिक्ट डिव्हिजन असू दे. मला नाही वाटत मी माझ्या वडिलांसोबत कधी कंपेअर एवढा सक्सेसफुल होईल. पण एवढंच माझं बोलणं आहे की त्यांचा हार्डवर्क बघून मी कधी तर कुठे तर अचीव होईल. पण भावानं सगळे पॉईंट क्लिअर केले. तरी आता व्यासपीठावरून आग्रह होतोय त्या आग्रहावर काहीतरी आपली 2 शब्द सांगावं म्हणून राहिलो. आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा, आदराचा आणि काहीसा भावुक करणारा आहे. माझ्या वडिलांचा न्यायाधीश म्हणून असलेला प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेचा प्रवास आज या न्याय मंदिरात पूर्ण होत आहे. न्यायालयाची खुर्ची केवळ अधिकाराची पद नसते, तर ती एका प्रचंड जबाबदारीची आणि सत्व परीक्षेची जागा असते. हे मी माझ्या वडिलांना जवळून पाहताना शिकलो. न्यायाचा तराजू नेहमी समान ठेवणे, कायद्याचे राज्य अबाधित राखणे आणि न्यायाच्या आशेने आलेल्या प्रत्येक व्यक्तीला निष्पक्षपातीपणे न्याय देणे हे त्यांनी सदैव आपले आद्य कर्तव्य मानले. न्यायालयातील हे काम किती आव्हानात्मक असते हे इथे उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु रोजच्या कामाचा ताण, खटल्यांची गुंतागुंत आणि गंभीर निर्णय घेताना त्यांनी दाखवलेला संयम, प्रामाणिकपणा आणि सचोटी माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे. वडिलांच्या या संपूर्ण प्रवासात या न्यायालयातील सर्व सन्माननीय कोर्टातील कर्मचारी, आपले मॅरेज काउन्सिलर साहेब, रजिस्ट्रार मॅडम आणि इतर सर्व कर्मचारी, तुम्हा सर्वांचे आमच्या वडिलांना लागलेले मोलाचे सहकार्य त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. तुमच्या सर्वांच्या साथीमुळे हा प्रवास इतका सुंदर आणि यशस्वी होऊ शकला. की हां, तुम्ही जे बोललात ते एक मला सगळ्यात बेस्ट वाटलं की टाईम मॅनेजमेंट. आता एक सांगायचं म्हटलं तर स्त्रियांचं सौंदर्याचा विषय बोलायचा आता तुम्हाला माहितीच आहे. म्हटलाच एक विषय आहे माझ्या म्हणून की यांना जर वेळ असेल तर त्यांना आधी सांगा. हे मला त्यांच्याशी भेटल्यानंतर समजलं की जितकं वेळ वाया घालवायचा आहे आणि जितकं टाईम द्यायचा आहे तिथं दिला पाहिजे, जिथं वेळ द्यायचा आहे तिथं दिला पाहिजे. हे सगळं करा तुम्ही, पण वेळ महत्त्वाची आहे. आणि माझ्या म्हणजे आता त्यांना एक सासरे आहेत माझे, पण मी त्यांचा एक रिस्पेक्ट असं बघते, माझ्या वडिलांप्रमाणे मानते त्यांनी त्यांनी आजपर्यंत अशी ही गोष्ट अशी नाही. एकदम आत्ता आम्ही 2-4 दिवसापूर्वी काही प्रवासात गेलो पण एकदम असं फ्री वाटलं, एकदम त्यांच्या मुलीसारखं वागवलं. त्यामुळे मला असं एकदम बरं वाटलं. पण मी आज त्यांचं मनापासून आभारी आहे. आणि मला असं बरं वाटतं की मला सासऱ्यांच्या रूपी एक वडीलधारी माणूस भेटलं. प्रथम न्यायदानाचे यशस्वीरित्या कार्य पार पाडून आज निवृत्त होत असल्याबद्दल माननीय न्यायाधीश श्री लक्ष्मण बी मगदूम साहेबांचे मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल. त्यानंतर मी अभिनंदन आणि धन्यवाद करतो त्यांच्या सहकारी मगदूम मॅडम यांचं. त्यांच्या कार्याशिवाय, सिंहाच्या वाट्याशिवाय त्यांची वाटचाल इथपर्यंत पोहोचलीच नसती. कारण आपण बाहेर किती काम केलं तर घरचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित असेल तरच बाहेर काम करू शकतो. जर घरचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल तर आपण बाहेर यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तेवढंच अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांनाही देतो. त्यानंतर आमच्या न्यायालयाचे प्रबंधक ज्यांनी आपलं आयुष्य या न्याय व्यवस्थेत वाहून घेतलं, त्यांना अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. बाकी साहेबांचे चिरंजीव जे सर्व वकील क्षेत्रात आहे ते आल्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि अभिनंदन. आता साहेबासोबत काम करताना मला फक्त 2 महिन्याचा अवधी मिळाला, पण इतका मला काटेकोर पाळावा लागला तो टाईम. आणि साहेबांनी पहिल्याच झटक्यात सांगितले की, आणि मी आयुष्यात कधी हे पाळलंच नव्हतं,
साहेबाला कोणतरी सांगितलं असेल की दुगावकर जरा हालचाल करणार आहेत. साहेब म्हणले मी नियमाचा काटेकोर आहे, टाईमावर यायचे टाईमावर दे. पण त्यामुळे मला एक दोन फायदे झाले की टाइम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे. पण साहेब तसं ते का सांगतात, कारण साहेबाला आपल्याला काळजी असते की बाबा एक कुटुंबाचा प्रमुख जेव्हा सर्व व्यवस्था चालवताना कोणी चुकतंय काय काय करते काय, जसं घरात पोरग चुकलं की छडी मारतो आपण, तसं ऑफिसमध्ये चुकलं कोणी तर त्याला एक वचक पाहिजे. तेच त्यांचं खरं कार्य असते. आणि कधी वकिलांची तक्रार झाली तर साहेब आपल्या सर्वांची बाजू तेवढ्याच खंबीरपणे एक वडिलांसारखं घेतात. ते त्यांच्यात एक गुण आहे. ते नुसतं असं तुम्हाला रागावतातच असं नाही, ते तुम्हाला सांभाळून बी घेतात तेवढ्याच याच्याने. त्यानंतर एका वकिलाची तक्रार झाली, माझा एक अनुभव होता. ही गोष्ट मी कुठं शिकली नाही, साहेबाकडून शिकली. कारण आपल्यात काम करताना थोडाफार युगो राहतो. पण साहेब म्हणले तसं नाही दुगावकर, तुम्ही त्यांना असं असं समजून सांगा म्हणले. ते एक गोष्ट शिकली की बाबा हँडल कसं करायचं. त्याच्यामुळं आपल्याही जरा जीवनाला एक चांगला भाग हे झालं, म्हणजे शिकलो. काही गोष्टी आपण शिकतो या कुटुंबात. आता कुटुंबात असताना आपण घरी गेलो की बायका लेकरं बघितलं की एकदम खुश होतो. तसं आपल्याला असं वातावरण या न्यायालयात करायचं की न्यायालयात आल्यावर बी माणसानं खुश राहायला पाहिजे. हे तणाव आपण कमी करायला पाहिजे की जे आपापसातलं असेल तर ते घरच्या कुटुंबासारखं हे कुटुंब सुद्धा वाटलं पाहिजे. असं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. साहेबांनी आपल्याला एवढी मदत केली, मला तर खूप सपोर्ट केला आल्यापासून, की एवढे सहकार्य करणारे साहेब मला भेटले. आणि त्याच्यातला अजून एक गुण मला आवडला की ते म्हणजे पक्षकारांसाठी असं कायद्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काम करतात. नांदेडला एक चव्हाण मॅडम होत्या, त्या पोटगीच्या वेळेस त्यांनी करोनात असं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केलं होतं. तसेच मॅडम सर कधी वकील असले नसले, पक्षकार म्हणले डिस्पोज करा, सर डेअरिंगनं करत होते, आहे की नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सरच्या पुढील निवृत्तीनंतरच्या आयुष्यात शुभेच्छा देतो सरला, मॅडमला आणि त्यांच्या मुलाला, की तुमचं देव दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला आणि पुढील जीवन तुमचं सुखमय हो, एवढ्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. आज माझ्या निरोप समारंभासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रभारी रजिस्ट्रार मगरे मॅडम, मॅरेज काउन्सिलर दुगावकर, आपले सर्व कर्मचारी आणि बंधू बहिणी आणि माझे कुटुंबीय, सगळ्यांनी माझ्या वेळेबद्दल सांगितलं हे खरंच आहे. इव्हन आता जिल्हा बारमध्ये माझा सत्कार आणि निरोपसमार झाला, तिथेही सगळ्या वकिलांनी सांगितलं साहेबांचं टाईम मॅनेजमेंट असतं की जेव्हा काम चालणार असतं, काही असो, क्रॉस असो, आर्ग्युमेंट असो, काही असो, तर साहेबांनी सकाळी 11 वाजता हजर राहायचं आम्हाला डायरेक्शन देतात आणि त्याप्रमाणे आम्ही हजर राहतो आणि पहिल्यांदा आमचं काम हिअरिंग होतं. की तिथंही हेच सगळीकडं माझ्याबद्दल हेच सांगितलं जातं, टाईम वेळेत हजर राहणे. आणि सगळ्यांनाही, नुसतं दुगावकरांना सांगत नाही मी, वेळेत यायचं सगळ्यांना, रजिस्ट्रारपासून शिपाई कर्मचारी तो स्वीपरपर्यंत सगळ्यांना सांगितलं तुमची वेळ आहे त्या वेळेच्या पूर्वी 5-10 मिनटं यायचं, वेळेच्या नंतर नाही. आणि जनरली कसं असतं ते प्रिसाइडिंग ऑफिसर येण्यापूर्वी सगळ्या स्टाफने आपापल्या खुर्चीवर हजर पाहिजे आणि आपलं काम चालू करायचं. मग त्याचा फायदा होतो. म्हणजे वकील पक्षकार तक्रार करू शकत नाहीत की साहेब हे तुमचे आले नाहीत, ते तुमचे आले नाहीत. मग त्यावेळी मला अवघड होतं ते सांभाळून घ्यायचं. तुम्ही वेळेत असला, तुमचं काम बरोबर असेल तर 100% मी प्रोटेक्ट करतो, नसेल तर नाही. म्हणजे आधीपासून सांगतो मी सगळं. आणि सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आता मला इथे येऊन फक्त 11, 12, 13, 14 महिने झाले. या काळामध्ये स्टाफ तिथला जो आहे खूपच चांगला आहे, ॲक्टिव्ह आहे. हो, एक्झाम्पल सांगायचं म्हणजे आता बेग आहेत आपले, हे नुसते स्टेनो नाहीत, ते सगळेच काम करतात. तसेच आता तुम्ही म्हणाला ते राऊत म्हणजे ते सगळ्या टेबलचे काम करतात. ते शिपाई आहेत पण सगळ्या टेबलचं काम त्यांना माहिती आहे. पर्टिक्युलरली ते चौधरांचे तर ते गुरुच असल्यासारखं काम करतात ते. आणि काय पाहिजे असेल, फॉर्म पाहिजे असेल, लगेच ते इंटरनेटवर शोधणार, काढणार, देणार, प्रोव्हाइड करणार. आणि ते दोघं म्हणून त्या टेबलचं काम चांगलं सांभाळतात. पुन्हा इथं
वर्कलोड स्टाफ कमी असल्यामुळे वर्कलोड हा आहेच आणि 1521 असल्यामुळं काम खूप आहे. त्यामुळं सगळ्यांनी आहे ते ह्याच्यामध्ये काम करतात, चांगलं काम करतात, भरपूर करतात. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा गाडेसाहेबांचेच जरा तक्रारी माझ्याकडे यायच्या आणि ठराविक लोकांच्याच यायच्या की माझी नक्कल तयार नाही. त्यावेळी त्यांना सांगायचं, मी सांगतो ना द्यायला होतो, ते शांत व्हायचे, ते निघून जायचे. नंतर गाडीनं सांगायचं त्यांचं काय राहिले तेवढं लवकर करून द्या आणि जे तक्रार करणार आहेत त्यांचं तेवढं करत चाललं लवकर. जे ते सगळ्यांचे तोंडे बंद होतात. म्हणजे तेच तक्रार करणार एकच आहे जनरली, सगळ्यांना माहिती आहे ते. त्यांचं तेवढं करायचं आणि रिकाम व्हायचं. हां, म्हणजे आता आणि पुढं सगळ्यात सांगायचं म्हणजे काम करत असताना साहेब कुठला आहे, कसला आहे, काय करतो याचा विचार न करता आपण पहिली गोष्ट सगळ्यात साहेबांच्या आधी वेळेत पूर्वी यायचं, आपलं काम चालू ठेवायचं आणि वेळेनंतर साहेब गेल्यानंतर आपलं काम उरकून जायचं. हे असं केलं ना, साहेब कुठला काही असलो काही फरक पडत नाही, सगळं व्यवस्थित होतं. हार्डवर्क हे पाहिजेच, वेळ पाळायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून माझा सत्कारही केला आणि समारंभ आयोजित केला त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार. सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू म्हणतो. हृदय. त्यामुळे आपल्याला थोडंसं फास्ट की आपला पुढचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपल्याला कर्मचाऱ्यांना तुमच्या कार्यक्रमासाठी मिळावं आहे. त्यामुळे मी फक्त थोडक्यात निरोप समारंभासाठी आपल्या इथे उपस्थित असलेल्या न्यायिक अधिकारी, वरिष्ठ कर्मचारी, प्रबंधक मॅडम, मॅनेज काउन्सिल साहेबांचे या सर्वांचं मी या ठिकाणी आभार प्रदर्शन करतो. या व्यतिरिक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आपले सरकारी कर्मचारी तसेच विशेष करून स्टेम साहेब, माझे वरिष्ठ सहाय्यक अधीक्षक गाडे सर, परिषदेतील होळकर मॅडम, त्याचप्रमाणे परिषदेतील सहकारी मॅडम प्रियंका पोळ मॅडम, शिपाई मित्र आणि चांगले सहकारी जुंबे काका, इजाज मामू आणि साहेबांनी म्हणल्याप्रमाणे माझे गुरु मनोज राऊत यांचाही मी या ठिकाणी खूप आभार प्रदर्शन करतो. त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये साहेबांनी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक टेबलमध्ये त्यांचा हातखंड आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन आहे, वास्तविक पाहता त्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे आणि त्यांचा ते चांगला पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा पॉझिटिव्ह वापर होतो आणि चांगले आहेत. आभार प्रदर्शनासाठी चालू हात शाल, गळ्यात पुष्पहार, हातामध्ये शाल, गळ्यात पुष्पहार, डोळ्यात अश्रू आणि मनात भार. ऋण व्यक्त करता येत नाहीत शब्दांनी, म्हणून फक्त नतमस्तक होतो आम्ही, युरोपाचे 2 शब्द. सर, आपण आम्हाला फक्त कायदा शिकवला नाही, माणूस कसा जगावा हे शिकवले. पुढील आयुष्यात आपल्या आरोग्य आनंदी आणि शांततेत जावं याची आम्ही सदिच्छा आपल्याला व्यक्त करतो. आमच्या प्रार्थना नेहमी आपल्यासोबत आहेत. निवृत्ती म्हणजे फक्त विश्रांती नव्हे, ती अनुभव वाटण्याची दुसरी पर्वणी आहे. खुर्ची बदलेल पण जागा रिकामी राहील, कारण तुमच्यासारखा न्यायाधीश पुन्हा होणे नाही. आज खुर्ची सोडली तुम्ही, पण आमच्या मनातली जागा कधीच रिकामी होणार नाही. सेवेचा सूर्य मावळला, पण त्या प्रकाशाने सहाय्याने आमच्या आयुष्याची वाट चालू राहील. धन्यवाद. विशेष करून आज उपस्थित असलेले जे चलचित्र त्यांच्या दूरध्वनीमध्ये चित्रित करत आहेत आणि जे आलेले आहेत प्रेसमधून, त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक त्या व्यक्तीचा आभार व्यक्त करतो. इव्हन तो इम्रान सही या कार्यक्रमासाठी लाभलेले आणि मदत झाली. इव्हन गाडीसरांचे चिरंजीव पण या ठिकाणी अवेलेबल आहेत, कान्हा नाव आहे त्यांचं, त्यांचाही पण आभार व्यक्त करतो. आता आपण पुढच्या कार्यक्रमाला वळूया असं मी, आणि हा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद.